नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सफर पुस्तकांच्या या चॅनलवर आज आपण कृष्णकांत पाटील लिखित प्रवासातील हिरवळ ही कथा ऐकणार आहोत. हलकर्णीवरून दरडेवाडीला जाताना आम्हाला नेहमी आंबोली मार्गे जावं लागायचं. त्यामुळे बेळगाव सावंतवाडी, बेळगाव मालवण, बेळगाव कणकवली या बसेसचा प्रवास नेहमीच व्हायचा. असंच एकदा बेळगाव मालवण बसने जात होतो. बस अगदी खचाखच भरली होती. कंडक्टर सीटच्या मागे 2 सीट सोडून एक मुलगी बसलेली दिसली. जवळच्याच गावची होती, कारण अधूनमधून ती फाट्यावर दिसायची. कोकणात कुठेतरी शिकायला होती वाटतं. कॉलेज काळातील ते दिवस अगदी हरहुन्नरी होते. त्यामुळे एवढ्या गर्दीत त्या मुलीला पाहून दिल गार्डन झाला. ते वयच तसं होतं. त्यामुळे पोरगी आपल्याकडे बघू दे किंवा नाही बघू दे, पण ते फील वेगळंच असायचं. थोडीफार शायनिंग मारता येईल हा विचार करून मी हळूहळू गर्दीतून वाट काढत एकदाच तिच्या सीटजवळ पोहोचलो. ती विंडो सीटला बसली होती. कोण बघतंय नाही बघतंय असा विचार करत हळूवार तिच्याकडे चोरून बघायचो आणि मनोमनी खुश व्हायचो. असं चाललं होतं. तिच्या शेजारी 50शीतला अस्सल चंदगडी पोशाख घातलेला, म्हणजे 3 बटनाचा ओपन शर्ट, हाफ चड्डी, खांद्यावर टॉवेल आणि पायात चांबड्याचं चप्पल असा पेहराव असलेले एक काका बसले होते. त्या मुलीला ऐकू जाणार नाही या हिशेबाने मी हळूच त्यांच्या कानात पुटपुटलो. खलिटे उतरणार? काका म्हणाले. इथंच नागनवाडीस? मनातल्या मनात म्हणलं, आत्ता इथनं हालायचंच नाही. नागनवाडीवाले उतरून घ्या असा आवाज मास्तरनं मारल्यावरती पटाटा काकांसोबत आणखीन 10-15 जण उठले. अगदी क्षणार्धात दुसरं कोणी बसायच्या आधीच मी ती जागा पटकावली. आणि काय सांगू, त्यावेळी मला आभाळ जिंकल्याचा आनंद झाला. मी एकदम हवेतच होतो. ती आता बघल मग बघल असं वाटायचं, पण बया आपल्या झोपेच्या तंद्रीत. असं करत करत एकदाची गाडी कानूरला येऊन पोचली. तिथं गाडी चहासाठी 15 मिनटं थांबणार होती. उतरायचं की नाही उतरायचं असा विचार करत बसलो असतानाच थोडं बाजूला होता का असा मंजूळसा आवाज कानावर पडला. तिरक्या नजरेने तिच्याकडे बघत उभा राहिलो व तसाच बसच्या बाहेर आलो. तिच्या मागोमाग हॉटेल गीताभुवनमध्ये गेलो. कानूरमध्ये चहा नाश्तासाठी हे फेमस हॉटेल होतं. मी त्या रस्त्यावरून जाताना हमखास तिथे थांबायचोच. माझे कान ती काय ऑर्डर देते याच्याकडे होते. तिने कटवडा म्हटल्यावरती मी 2 मिनटं थांबून कटवडाची ऑर्डर दिली. उगाचच कुणाला शंका नको. तर्रीदार कटवड्यासोबत 3 पाव हाणले आणि फुल चहा घेऊन तिच्या आधी बसमध्ये जाऊन बसलो. तिच्या आधी जाऊन बसलो म्हणजे थोडं बाजूला होता का असं ती पुन्हा बोलेल ही अपेक्षा. ठरल्याप्रमाणे अपेक्षा पण पूर्ण झाली. थोड्या वेळात बस सुरू झाली. बसमध्ये चढत असतानाच मी ठरवलं होतं की काही झालं तरी तिच्याबरोबर बोलायचं, ओळख काढायची. गाडी एव्हाना नांगरताच धबधबा पार करून आंबोली फाट्यापर्यंत पोचली होती. नेहमी मी आंबोली फाट्यावर उतरायचो, पण आज म्हटलं आता आंबोली स्टँडवरती जावं, कारण आज गणित वेगळं होतं. तिकीट पण आतलंच काढलं होतं. आता आंबोली फाटा क्रॉस करून गाडी पुढे गेली. ती जागी आहे याचा कानोसा घेत थोडं धीर करून मी बोलायचं ठरवलं. तुम्ही इकडे कुठे? बहुतेक तिनं ऐकलं नाही, कारण उठत ती खिडकी उघडायचा प्रयत्न करत होती. बहुतेक खिडकीचं लॉक खराब झालतं आणि काच घट्ट बसली होती, त्यामुळे तिला ती उघडायला जमेना. आंबोलीत एकतर थंडगार वारा, आता कशाला उघडते ही खिडकी? मला वाटलं तिला बहुतेक आंबोलीतील हवा एन्जॉय करायची आहे. आता आयतीच बोलायची संधी चालून आल्याचं मला जाणवलं. मी मदत करू का? ती. नो थँक्स. मी.
तुम्ही कुठे उतरणार? कॉलेजला आहात का? या प्रश्नावर ती जरा गडबडल्यासारखी वाटली. चेहरा कावराबावरा झाला. खिडकी सोडून सीट खाली ठेवलेली बॅग उघडायचा प्रयत्न करू लागली. मला काय समजेना, कारण मी प्रश्न विचारल्यावरती ती गडबडली होती. तिला नीट बॅग पण काढता येईना. मी थोडा बाजूला झालो. बॅग ओढून सीटवरती ठेवली. अगदी चपळाईने तिने बाजूच्या कप्प्यातून थोडी जाड अशी प्लास्टिकची पिशवी बाहेर काढली आणि खिडकीच्या साईडला पिशवी धरत ऑक करत उलटीचा पहिला बॉम्ब टाकला. बॅगवर घेऊन पिशवी काढायच्या गडबडीत तिचा पिशवीवरचा नेम चुकला आणि उलटी खिडकीच्या बाजूला उडाली. कानूरला खालीला कट आणि वडा याचं ओकारयुक्त मिश्रण स्पष्टपणे दिसत होतं. मी ताडकन उठून उभा राहिलो. आता तिने तोंड पिशवीत घातलं. 3 वेळा जोरात वाक वाक असं केलं. एका सेकंदात मी वरती ठेवलेली माझी बॅग उचलून पाठीमागच्या सीटवर जाऊन बसलो. कंडक्टर सकट सगळी लोक तिच्याकडे बघू लागले. पूर्ण प्रवासात त्या पोरीच्या बाजूला बसून गाडण झालेलं हृदय तिच्या उलट्या बघून पार पिवळं जार झालं होतं. त्या पोरीचा नुसता चेहरा जरी आठवला तरी कटवडा आणि आक एवढंच आठवत होतं. तेवढ्यात आंबोली स्टँड आलं. प्रवासात जिच्याकडे बघण्यासाठी एवढं धडपडत होतो तिच्या सीटकडे सुद्धा न बघता खाली उतरलं. कोल्हापूर बस लागलेलीच होती. पुन्हा 2 ते 3 वर्ष कटवडा खायचं माझं साधं धाडसही झालं नाही. थोडं काय तर हिरवळ पिवळी झाली. लेखक कृष्णकांत पाटील, आजरो चंदगडे. मग कशी वाटली ही कथा? अशाच नवनवीन कथा तुम्हाला ऐकायच्या असतील तर सफर पुस्तकांच्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन येत राहील हो. सोबतच तुम्ही या प्रकारचा लेखन प्रपंच करत असाल तर स्वलिखित कथा, कविता, प्रवास वर्णने, अनुभव आम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ईमेल आय डीवर पाठवून देत जावा की हो. वाचत रहा. सफर पुस्तकांच्या या चॅनलवरील कंटेंट ऐकत रहा. धन्यवाद.